नाशिक गुरुपौर्णिमा विशेष व्यास पौर्णिमेनिमित्त आज नाशिक पंचवटीमधील पेशवेकालीन ऐतिहासिक श्री शृंगेरी शंकराचार्य मठ आणि प्रसिद्ध पंचमुखी हनुमान मंदिरात तसेच शहरातील विविध धार्मिक स्थळी त्याचबरोबर त्र्यंबकेश्वरमधील साधू महंतांच्या आखाड्यामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत धार्मिक आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न होत आहे। विविध ठिकाणी गुरूंना वंदन करण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत। त्याचप्रमाणे शहरातील विविध दत्त मंदिरांमध्ये देखील भाविक गर्दी करत आहेत। या ठिकाणी सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात सुरू आहेत। श्री शृंगेरी मठ येथे झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये गुरुवंदन, श्री गणेश पूजन, रुद्र अभिषेक, जगद्गुरु शंकराचार्य पादुका पूजन व महर्षी वेदव्यास पूजन संपन्न झालं। या मठाला मोठी ऐतिहासिक परंपरा असून टिपू सुलतान आणि मुस्लिम आक्रमणाच्या काळात पेशव्यांनी नाशिक तीर्थक्षेत्री शृंगेरी मठ जागा आणि 7 गावे इनाम दिली। नाशिक येथील शृंगेरी त्यांच्या पंचवटी शाखेत 27वे शंकराचार्य श्री श्री अभिनव सच्चिदानंद भारती महास्वामी तसेच त्यानंतर 28वे शंकराचार्य श्री श्री नरसिंह भारती महास्वामी यांचं वास्तव्य या मठामध्ये होतं। त्यांच्या महानिर्वाणानंतर या दोन्ही शंकराचार्यांच्या समाध्या नाशिक येथील मठात असून अशा प्रकारचा हा देशातील एकमेव मठ आहे। आदि शंकराचार्यांनी 4 दिवसांनी स्थापन केलेल्या 4 पीठाव्यतिरिक्त नाशिक येथील सोनेरी मठ हा असा एकमेव मठ आहे जेथे 2 शंकराचार्यांच्या समाध्या आहेत। त्यामुळे नाशिक येथील या शृंगेरी मठाचा आध्यात्मिक क्षेत्र मोठ्या महत्त्व आहे। या मठांमध्ये आज होत असलेल्या गुरुपौर्णिमा या विधीसाठी नाशिक येथील ज्येष्ठ पुरोहित आणि अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या वेळी पौरोहित्य करणारे पुरोहित शांताराम शास्त्री भानोसे तसेच या क्षेत्रातील अन्य मान्यवर पुरोहित यांनी धार्मिक विधीचं पौरोहित्य केलं। मठातील या कार्यक्रमांचं व्यवस्थापन मानद व्यवस्थापक राम गोपाल अय्यर यांनी केलं। काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या या मठात दर्शनासाठी वृद्ध भाविक वेदविद्या कुलगुरूंचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। मराठी श्री शांताराम शास्त्री भानोसे ख्यातनाम आणि अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना पौरोहित्य करणारे वेदशास्त्र संपन्न ज्येष्ठ पुरोहित। मेरा नाम राम गोपाल अय्यर है। मैं श्री शृंगेरी शारदा पीठम शृंगेरी मठ के उपमठ मतलब शृंगेरी नासिक मठ पंचवटी में मैं व्यवस्थापक करके हैं। गया 5 साल से मैं इधर काम देख रहा हूँ। मेरे उसके आगे मेरा 28 साल मेरे पिताजी थे और भारती तीर्थ स्वामी जी की कृपा से मैं इधर देखभाल के लिए आया हूँ। यहाँ पे आज का जो संपन्न हो गया है जो महर्षि वेदव्यास और गुरु पूर्णिमा की पूजा थी जो अपने शांताराम भानुसे गुरु जी ने बता दिया कि क्या क्या किया है आज, और सुबह 8 बजे से हम यहाँ किया है। यह मठ बहुत प्राचीन है। 1740 से 1770 तक के जो अंतर्गत है, जहाँ पेशवा जी पहले थे उस टाइम से ये मठ है। 28 और 29वां जगतगुरु की समाधि, ये 2 समाधि आप देख रहे हैं वो समाधि है यहाँ पे, उसे हम अधिष्ठान कहते हैं। तो उस समय से ये है, मतलब शृंगेरी से जिस पुराना स्थापित मठ बोलेगा तो ये शृंगेरी शंकराचार्य पंचवटी मठ